तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासमध्ये. आणि आज आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासचा डे आहे 8, म्हणजे 8वा दिवस आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या क्लासमध्ये. तर चला कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. पण त्याआधी या चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सोबतच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तिथे तुम्हाला तुमचं नाव आणि सरनेम आणि गावाचं नाव पाठवले तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तर बरेच जणांचा प्रश्न असतो व्हॉट्सअपच्या ग्रुपचं बेनिफिट काय आहे. तर तुम्हाला जे काही आपल्या आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो आपल्या ग्रुपला, आणि प्लस जे काही तुमच्या अडचण असेल ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला सॉल्व्ह करत असतो. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता जे काही फिल्मोरा ॲप्लिकेशन त्याचा इंटरफेस असा आहे, अशा प्रकारे इंटरफेस दिसणार. आता बघू शकता तुम्ही की फिल्मोरा जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आपण याचा व्हिडिओ आणलाय. याआधी आपले जे काही ॲप्लिकेशन व्हिडिओ एडिटिंगचे आहेत ते जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच आपले मागचे क्लासचे जे व्हिडिओ आहेत ते बघून घ्या. आणि जर ग्राफिक डिझाईन शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती पूर्ण प्लेलिस्ट आलेली आहे ग्राफिक डिझाईन मास्टर क्लासची, तर नक्कीच तो पण क्लास बघा. तर चला मग आपण व्हिडिओ सुरुवात करू. तर सर्वात आधी बघा, सगळे फीचर्स सांगते मी, ते सर्व तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या जेणेकरून तुम्हाला खूप महत्त्वाचे फीचर्स आहे. आणि AIच्या आहेत मेन म्हणजे. तर सध्या तर AI सगळीकडे माहिती तुम्हाला ट्रेंड चालू आहे AIचा, त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायच्या आणि भरपूर तुम्हाला कामाला येणार आहेत गोष्टी. तर सर्वात पहिला जो ऑप्शन आहे आपला बघा, तो इमेज टू व्हिडिओ. तर इमेज टू व्हिडिओ याचा काय अर्थ आहे बघा. एखाद्या फोटोपासून आपल्याला जर व्हिडिओ बनवायचा असेल तर सिंपली यावर क्लिक करायचं. यावर क्लिक करून इथून अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर अपलोडवर क्लिक करून इथं बघू शकता जे काही आपली गॅलरी ती ओपन झालेली आहे. इथे तुम्हाला अल्बमचं ऑप्शन भेटतं. इथे तुम्ही यावर जर क्लिक केलं तर गॅलरीमध्ये जे काही फोल्डर आहे ते तुम्हाला ओपन होताना दिसतील. जसं की आपण इथे एक फोटो ॲड करून घेऊ. जसं की हा फोटो मी ॲड करून घेते आणि इथून इम्पोर्ट करते. आता इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला जनरेटचं ऑप्शन भेटतो, पण तुम्हाला ईमेल आयडीवरून साइन इन वगैरे करावं लागेल. नंतर जे काही फीचर्स आहेत तुम्हाला बघायला भेटतील. आता आपण एवढं गोष्टी मग काय बोलतो डीपमध्ये नाही बघणार आहोत, कारण की आपला सध्या लग्नाचा सीझन, व्हिडिओ एडिटिंगचा जे काही सीझन चालू आहे म्हणजे लग्नाचा, थोडक्यात तर लग्नाचे जे काही इन्व्हिटेशन व्हिडिओ असतात त्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण त्यावर फोकस करणार आहे. सो आता आपण सगळं ॲप्लिकेशन समजून घेऊ. फक्त जे जे काही महत्त्वाच्या गोष्टी मी कुठे काय काय फीचर्स ते सांगते, तुम्ही स्वतः हे ट्राय करू शकता. ओके, जर आपण पूर्ण एक एक फीचर्स ट्राय केलं यामधलं यायचा तर तो भरपूर वेळ जाईल आपल्या त्यामध्ये, आणि आपलं जे काही मेन टॉपिक आहे तो बाजूला राहील. त्यामुळे तुम्ही हे सगळ्या गोष्टी यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ईमेलवरून तुम्ही साइन इन वगैरे करून यूज करू शकता. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण तुम्ही बॅक करूया. बॅक केल्यानंतर बघितलं अपडेटचा वगैरे ऑप्शन येतो, तुम्ही बॅक करायचं. डाटा बंद करून करा शक्यतो हे काम. पण जर तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन ओपन करा तेव्हा डाटा बंद ठेवायचा, आणि जेव्हा तुम्हाला AIचा यूज करायचा तुम्ही अपलोड फोटो करायचा, नंतर डाटा चालू करायचा. त्यामुळे जे काही ॲप्लिकेशन आहे ते व्यवस्थित चालणार आहे. ओके, त्यानंतर टेक्स्ट टू व्हिडिओचं ऑप्शन आहे. तर टेक्स्ट टू व्हिडिओचं ऑप्शनमध्ये काय तुम्हाला बघायला भेटणार बघा. आपण लिहिलेलं एखादं टेक्स्ट आहे, एखाद्या टेक्स्टवर आपण एखादं टेक्स्ट लिहिलं आणि टेक्स्टवर डायरेक्ट AI काय करतं, त्याच्या मनाने एक व्हिडिओ तयार करून देतो. जे काही आपण टेक्स्ट लिहून देऊ त्याला, त्यावर ते ऑटोमॅटिकली त्याच्या मनाने आपोआप एक व्हिडिओ तयार करून देईल. तर टेक्स्ट टू ऑडिओचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आय होप. नाही समजलं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग मी आणखी डीपमध्ये ह्या गोष्टी शिकवेन. त्यानंतर आहे स्टोरी टू व्हिडिओ. तर स्टोरी टू व्हिडिओ काय, जर आपण एखादी गोष्ट किंवा एखादी कथा जी काही आपण एक लिहितो, रायटिंग करत असेल बरेच जण तर माहिती आहे, कथा आपण लिहित असतो. तर कथा आपण जर अपलोड केली स्टोरी टू व्हिडिओवर, तर ॲटोमॅटिक जे काही AI आहे त्यानुसार ते इमेजेस वगैरे जे काही आहे त्यानुसार आपला एक व्हिडिओ तयार करून देईल त्या गोष्टीशी रिलेटेड. ओके, त्यानंतर AI ऑटोकट आहे. तर AI ऑटोकटचं मिनिंग काय, जर तुमच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा भाग आहे तो आपोआप एडिट करून देतो. जर कोणता एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या पूर्ण पोस्टरमध्ये नाही का, तो AI ऑटोमॅटिक एडिट करून आपल्याला तो देत असतो. त्यानंतर व्हिडिओ जनरेट आहे. तर व्हिडिओ जनरेटचा ऑप्शन आहे. विशिष्ट प्रॉम्प्ट वापरून एखादा व्हिडिओ आपण तयार करू शकतो. जसं आता मध्ये ट्रेंडिंगला होता ChatGPTचा, की त्यामध्ये आपण एक फोटो तयार करू शकतो एक प्रॉम्प्ट टाकून. तसं आपण इथं प्रॉम्प्ट टाकून व्हिडिओ पण जनरेट करू शकतो. त्यानंतर आहे स्क्रिप्ट टू व्हिडिओ. तर स्क्रिप्ट टू व्हिडिओचा अर्थ असा आहे, दिलेल्या जे काही आपले टूल्स आहेत स्क्रिप्ट टू ऑडिओचा, जर आपण याला स्क्रिप्ट टू ऑडिओमध्ये जर आपण एखादी स्क्रिप्ट दिली याला, म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी काहीतरी स्क्रिप्ट आपण लिहून दिली, तर तो काय करतो AI जे काही व्हिज्युअल्स असतात ते त्याच्या मनाने शोधून, म्हणजे AI स्वतः शोधून एक व्हिडिओ तयार करून देतो आपल्याला. स्क्रिप्ट टू व्हिडिओचा पण अर्थ तुम्हाला समजत. त्यानंतर AI रिमूव्हर तर माहितीच आहे. जे काही व्हिडिओमधील आपण जे काही फोटो वगैरे टाकू नाही का, त्यामध्ये जे काही नको असलेला भाग आहे किंवा एखादी वस्तू आहे नाही का, किंवा व्हिडिओमधील एखादा नको असलेला पार्ट असतो, जसं की आपण एक पर्सन घेतला आणि त्यामागे एकदम बॅकग्राऊंड वगैरे असेल ते डायरेक्टली रिमूव्ह करून टाकतो. तो AI रिमूव्हरचा यूज तुम्हाला माहितीच असेल. ओके, त्यानंतर AI कॅप्शनचा. तर AI कॅप्शनमध्ये काय, व्हिडिओमधील आवाजावरून आपोआप सबटायटल्स मजकूर तयार करण्यासाठी हा वापरला जातो. तर थोडक्यात काय, जर आपण व्हिडिओमध्ये काही शब्द बोलत असेल तर ॲटोमॅटिक ते आपल्या लिपसिंग जे काही लिरिक्स असतील नाही का, ते ऑटोमॅटिक सबटायटल म्हणून लिहून पण देतात, आणि त्यानंतर ते व्हिडिओमध्ये आपण जसं बोलतो तसं ते सबटायटल्स खाली येत पण जातात, मजकूर येतो पण. ओके, अशा टाईपमध्ये ते AI कॅप्शन्सचं आहे. त्यानंतर मोरचं ऑप्शनवर जर क्लिक केलं आपण तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे. सध्या काय आपण एवढं बघणार नाही आहेत, त्यामुळे आपण हे बॅक करून घेऊया.
ओके, त्यानंतर इथे न्यू प्रोजेक्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपलं इथून मेन काम चालू होणार आहे. व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण पूर्ण माहिती पूर्ण आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. काही गोष्टी समजल्या नसतील ते पण कमेंटमध्ये विचारू शकता. इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, तर न्यू प्रोजेक्टवर आपण ते बघणार असतो. पण त्याआधी आपण जे काही खालचे टूल्स आहेत, जसं की हे टूल्स आहे हे समजून घेऊ आपण. तर इथं होमचं ऑप्शन आहे. तर होम म्हणजे काय की आपण स्टार्टिंगला जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्या मुख्य पृष्ठावर आहेत. ओके, त्यानंतर आहे टेम्पलेट्सचं ऑप्शन. टेम्पलेट्समध्ये मला भरपूर सारे टेम्पलेट्स भेटेल. डाटा चालू केलं तर तुम्हाला समजेल टेम्पलेट्स किती सारे आहेत यामध्ये. तर बघू शकता, मी डाटा चालू केलं, एडिटवर क्लिक केलं, भरपूर सारे टेम्पलेट्स इथं आपल्याला बघायला भेटेल. त्यानुसार तुम्ही फक्त त्यामध्ये फोटो जे काही तुमचे रिप्लेस करून व्हिडिओ एडिट करू शकता. तर ओके, आता सध्या मी डाटा बंद करून घेतलाय. त्यानंतर हे ड्राफ्टचं ऑप्शन आहे. ड्राफ्टचं ऑप्शन म्हणजे काय, थोडक्यात आपण एखादा प्रोजेक्ट करत आहोत, ठीक आहे, आणि ते अर्धवट आपल्याला, जसं की मी एक ऑप्शन घेतलंय, तर न्यूवर क्लिक केलं आणि फोटो इम्पोर्ट केला आणि मला काहीतरी काम आलं. ओके, म्हणजे मी 4-5 थोड्या गोष्टी ऍड करून घेते त्यामध्ये, 1-2 फोटो ऍड केले अशा प्रकारे आणि इथून डन केलं. आता जर मला काही काम आलं, ओके, तर मी इथून बॅक करणार. तर मग बॅक करण्यासाठी काय करणार, फक्त मी ते सिम्पल बॅक येऊन जाणार. मग काय होणार की जो माझा प्रोजेक्ट असतात तो असा वाटेल आपल्याला डिलीट झाला, पण तो डिलीट नाही होणार. काय होणार, जर आपण ड्राफ्टवर क्लिक केल्यानंतर जे आपण गोष्टी ऍड केल्या ते आपल्याला इथं प्रॉपर दिसायला भेटेल. अशा प्रकारे आपण हा ड्रॉपचा यूज आहे, म्हणजे की आपला प्रोजेक्ट अर्धावट राहील करता करता ते आपण इथून चेंजेस करू शकतो. ओके, त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे खाली, सगळ्या गोष्टी संपल्या पण इथे मीनचं ऑप्शन आहे. यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपण ऍड करू शकतो. भरपूर सारे आहेत त्यामध्ये, एवढं का आपल्याला इथे इम्पॉर्टंट नाही त्या गोष्टी. तर तुम्हाला बघायचं तर तुम्ही इथे थोडंसं डीपमध्ये बघू शकतात गोष्टी, पण त्याची काही गरज भासणार नाही. त्यानंतर आपला टेम्पलेटचा ऑप्शन समजला, ड्राफ्टचा पण समजला आणि मीन्स रिसोर्सचं ऑप्शन काय बघा. रिसोर्समध्ये काय असते माहिती आहे, जे काही आपण काय बोलतात त्याला, रिसोर्स म्हणजे तुम्हाला जर एखादा व्हिडिओ एडिट करण्यासाठी काही स्टिकर्स, म्युझिक, इफेक्ट, तसे फॉन्ट सुद्धा मिळतात. त्यामुळे हे रिसोर्सचं ऑप्शन पण तुम्ही यूज करू शकता. डाटा चालू करून तुम्ही करा, सर्व गोष्टी तुम्हाला इथून बघायला मिळतील. त्यानंतर आता मी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून एक फोटो ऍड करून घेते. आपण एडिटिंगला सुरुवात करूया. तर बघू शकता अशा प्रकारे एक फोटो ऍड केला. तर आपली जी काही एडिटिंग आहे ती इथून चालू होणार आहे. पण जे काही लग्नाचा व्हिडिओ तिथं मी सांगणार तुम्हाला कसा व्हिडिओ करायचा, पण त्याआधी तुम्हाला सर्व जे काही ॲप आहे त्याची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण की कुठं काय काय टूल्स आहेत या सर्व गोष्टी माहिती असेल तर आपण व्हिडिओ एकदम इझीमध्ये करू शकतो. ओके, तर सर्वात आधी जे काही ऑप्शन आहेत ते तुम्हाला आपल्या काइन मास्टर आणि इनशॉटमध्ये जे काय आहे ते सेमच आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही. तरी ते बघू शकता. इथून तुम्ही जे काय आहे ते इथून आपण थोडं एक फुल स्क्रीन करू शकतो आणि इथून नॉर्मल जशी स्क्रीन आहे तशी करू शकतो. ओके, त्यानंतर ऑप्शन आहे इथे बघू शकता, हे टाईमलाईन म्हणजे काय, तर ही जी काय आहे जिथे तुम्हाला टाइम दिसत आहे 0.2 असे जे काही नाव दिसत आहे ते हे टाईमलाईन. तर टाईमलाईन म्हणजे काय, थोडक्यात आपण किती मिनिटाचा व्हिडिओ करत आहे, किती सेकंदाचा व्हिडिओ करत आहे ती गोष्ट म्हणजे टाईमलाईन. आता भरपूर जण जे आपले चॅनल पहिल्यांदा असेल त्यांना एवढ्या डीपमध्ये गोष्टी माहिती नसतील, तर नक्कीच आपला जो काइन मास्टरचा आणि इनशॉटचं जे ॲप्लिकेशन म्हणजे जे काही आपल्या व्हिडिओचा मास्टर क्लास त्याची जर पहिल्यापासून व्हिडिओ बघितले तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मेन म्हणजे आपण ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करण्यापासून आणि ॲप्लिकेशन कोणकोणते लागणार या सर्व गोष्टीपासून एकदम बेसिकपासून आपला क्लास चालू केला, तर नक्की क्लास बघा आणि पूर्ण फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती. ओके, अशा प्रकारे जे टाईमलाईनचा अर्थ तुम्हाला समजला असेल. त्यानंतर ॲडचा ऑप्शन आहे इथं प्लसचा, आपण वरच्या साईडनं थोडं घेत देऊ. इथे जे प्लसचा आयकॉन आहे यावर जर क्लिक केलं तर काय होणार, आता काय होणार, जे प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं तर आपल्याला जे काही शेवटी आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ ॲड करायचे ते आपण करू शकतो. जसं मी तुम्ही फोटोवर क्लिक केलं, बघू शकता सेकंड फोटो आपण ॲड करू. अशा प्रकारे जे काही फोटो आहे ते आपल्याला ॲड करता येईल आणि तुम कमी जास्त पण करता येईल. काय कमी जास्त करण्यासाठी काय करायचं तुम्हाला, सिंपल इथे ह्या जो आयकॉन भेटत आहे, ठीक आहे, याच्यावर क्लिक करून असं तुम्ही लहान मोठं करू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही टाईमलाईन समजले असेल तुम्हाला. त्यानंतर प्लसच्या आयकॉनचा यूज समजला आणि जे काही एक मेन राहिलं आपलं, हे जे मी ज्यामध्ये प्रोजेक्ट करत आहे, ओके, त्याला काय म्हणतात, एक तर कॅनवा म्हणतात किंवा त्याला आपण असं म्हणतो की त्याला कॅनव्हास म्हणतात किंवा प्रिव्ह्यू विंडो असं म्हणतात, की ज्यामध्ये आपण ज्या सर्व गोष्टी करताय, व्हिडिओ एडिट करताय, जे आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहे त्याला प्रिव्ह्यू विंडो म्हणू शकता किंवा कॅनवा म्हणला तरी पण चालेल, कॅनव्हास. ओके, अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला समजते असेल. त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहे अंडूचा आणि रिडूचा. तर अंडू आणि रिडू काय आहे, ही जो महत्त्वाचा गोष्ट आहे. एखादी मिस्टेक जर आपल्याकडून झाली असेल काही गोष्टीमध्ये, जसं की हा फोटो झाला आपल्याकडून चुकून ॲड झाला, ओके, तर आपण इथून अंडू करू शकतो. ज्यामुळे काय होणार, जे काही फोटो आहे तो रिमूव्ह होणार. आणि जर आपल्याला परत तीच कृती करायची असेल, म्हणजे परत जर तो फोटो आपल्याला रिटर्न पाहिजे असेल, तर आपण रिडूवर क्लिक करू शकतो. आता बरेच जण म्हणत असेल काय मॅडम एवढं बेसिक बसून सांगत आहेत, तर बेसिक बसून यासाठी की आपला क्लासेस हा पूर्ण बेसिक पासून स्टार्ट केलाय. आणि भरपूर जण नवीन आहेत जे सध्या एडिटिंगला सुरुवात करत, त्यामुळे आपण पूर्ण बेसिक पासून शिकवत आहे. तर नक्कीच त्यांना पण प्रतिसाद द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे आपण सर्व बेसिक पासून शिकवत आहे. काही एवढं हे नाही आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्स पण शिकायला भेटणार आहे समोर चालून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे.
ओके, अशा प्रकारे हे सर्व गोष्टी झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन येतं खाली ॲड म्युझिक आणि ॲड टेक्स्टचा. ॲड म्युझिकचा काय कन्सेंट आहे, ॲड म्युझिकवर केल्यानंतर आपल्याचे काय फाईल मॅनेजर आहे ते ओपन होऊन जाईल. आपण इथे ॲड म्युझिकवर क्लिक करू. आपण त्या ॲड म्युझिकवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे काही तुमच्याकडून सॉन्ग आहेत, काही आपल्याला त्यांच्याकडून पण प्रोव्हाइड केले जातात फिल्मोराकडून. पण आपण जर इम्पोर्टवर क्लिक केलं तर आपले जे काही फाईल मॅनेजरमधून आपण जे काही सॉन्ग आहे ते ॲड करू शकतो आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ पण करू शकतो, नाही का. तिथून त्या गोष्टी ऑडिओच्या आहेत. जसं इनशॉर्टमध्ये तसं काइन मास्टरमध्ये आपण आता एकाच ॲप्लिकेशनमध्ये एवढा टाईम नाही घालवू शकत, कारण की ऑलरेडीचे जे सोपे सोपे पार्ट आहे आपले ते आपले इनशॉर्ट आणि काइन मास्टरमध्ये चालले. मी थोडक्यात ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहे. सेमच फीचर्स आहेत, सेमच टूल्स आहेत, पण काही काही एकदम ॲडव्हान्स आहेत फिल्मोरामध्ये. त्यामुळे आपण फिल्मोरा ॲप्लिकेशन निवडलेले आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासमध्ये. त्यामुळे नक्कीच तुम्ही आधी काइन मास्टर इनशॉर्ट बघा. भरपूर जण म्हणतील मॅडम काही काही गोष्टी तुम्ही सांगितल्याच नाही, नाही का. त्यामुळे तुम्ही काइन मास्टर आणि इनशॉर्ट बघितलं तुम्हाला समजेल की सर्व टूल्स सेमच असतात, फक्त काही काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. ओके, अशा प्रकारे इथून तुम्हाला अंडो आणि रिडूचा अर्थ समजला. त्यानंतर ॲड म्युझिक आणि ॲड टेक्स्टचा पण सेम आहे. ॲड टेक्स्टमधून तुम्ही इथून पण भरपूर तुम्हाला टेक्स्टमध्ये इथे गोष्टी बघायला भेटतात. जसं की मी इथे टाईप करून घेते. ओके, इथं आपण टाईप करून घेऊ प्रीतू एडिटर. ओके, एक नाव आपण असं टाईप करून घेतलं. त्यानंतर बरेच सारे ऑप्शन तुम्हाला इथे भेटतील. आता एडिटवर जर क्लिक केलं सर्व तुम्हाला स्टाईलचा ऑप्शन भेटतो, कारण की फिल्मोरामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी ॲड करायला भेटतील एकदम नेक्स्ट लेवलला. जसं इनशॉर्टमध्ये आहे तसं पण फिल्मोरामध्ये पण आहे, पण एकदम खूप जास्त वाले असं इथून बोल्ड तुम्ही टेक्स्ट वगैरे जे काही हँडरायटिंग आहे ते पूर्ण तुम्ही डाटा चालू करून ठेवायचा फोनचा, आणि जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. टेम्पलेट्स आहे, आर्ट आहे, ॲनिमेशन आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं मी डाटा चालू करते आता, तर बघू शकता आता मी डाटा चालू केले आणि इथे भरपूर सारे जे काही टेम्पलेट्स आहे, आर्ट आहे ते आपल्याला इथे बघायला भेटणार. टेम्पलेट ऑलरेडी असतील, थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे दिसत नाही, पण तुम्ही प्रॉपर हे चालू केल्यानंतर डाटा चालू केला स्टार्टिंगला तर म्हणजे स्टार्टला तुम्ही डाटा जर चालू ठेवला थोड्या वेळपर्यंत तर हे सगळे जे फीचर्स आहेत ते लोड होऊन जातील. इन आउटचा आहे, इन म्हणजे स्टार्टिंगला, आउट म्हणजे शेवटला, आणि कॉम्बो म्हणजे पूर्ण व्हिडिओ चालू असताना जो काही इफेक्ट आहे ते. आता ही सर्व गोष्ट आपण काइन मास्टरच्या ॲप्लिकेशनमध्ये सांगितले, त्यामुळे काइन मास्टरचा पार्ट नक्की बघा. वाटल्यास आपलं फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पूर्ण शोधत बसायचं आणि चॅनलवरती बाजूला एक प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन आहे, चॅनल उघड्या व्हिडिओचा मास्टर क्लास आणि ग्राफिक डिझाईनचा मास्टर क्लास 2 प्लेलिस्ट आहेत. तर व्हिडिओच्या मास्टर क्लासवर क्लिक करायचं आणि पूर्ण व्हिडिओ तिथून चेकआउट करायचे. ओके, अशा प्रकारे हे सर्व फीचर्स आहेत तिथून बघू शकता. अशा प्रकारे हा एडिटचा ऑप्शन, त्यानंतर स्टाईलचा ऑप्शन आहे. स्टाईलमध्ये ते सेम तुम्हाला सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला बॉर्डरचा ऑप्शन भेटते. नंतर काय बोलतात त्याला, बॅकग्राऊंड आहे, शॅडो आहे, अलाईन आहे, पोझिशन्समध्ये आहेत. भरपूर साऱ्या तुम्हाला गोष्टी इथून भेटतील. जर तुम्ही हाताला स्लाईड नसेल करायचं, तुम्ही इथून खालच्या साईडला, वरच्या साईडला, लेफ्ट राईट जे कुठे सरकवायचं असेल टेक्स्ट तसं तुम्ही सरकवू शकता. ओके, अशा प्रकारे हे झालं ऑप्शन. त्यानंतर टेक्स्ट टू स्पीच आहे, नंतर काही टेम्पलेट्स आहे, फॉन्ट आहे, आर्ट टेक्स्ट आहे, ॲनिमेशन आहे, भरपूर साऱ्या गोष्टी इथं आहेत, तुम्ही यूज करू शकता नक्कीच. त्यानंतर इथं ऑप्शन आहे तुम्हाला ट्रिमचा. आता ट्रिमचा ऑप्शन हा काय यूज आहे तुम्हाला माहिती असेल, आपल्याला ट्रिम राईट ट्रिम आणि लेफ्ट ट्रिम या सर्व गोष्टी आपण काइन मास्टरमध्ये शिकलोच आहोत. प्लस इन शॉर्टमध्ये पण आपण ह्या गोष्टी शिकल्या. म्हणजे नको असलेला पार्ट आपल्याला कट करायचा असेल तर आपण हा यूज करू शकतो. तर आपल्याला उजवीकडचा पार्ट नको असेल तर हा यूज करू शकतो, आणि मधातला म्हणजे लेफ्ट साईडचा पार्ट नको असता हा यूज करू शकतो. किंवा मधातला पार्ट जर आपल्याला नको असतात, म्हणजे आपल्याला जर 2 पार्ट वेगवेगळे करायचे असतील तर आपण इथे पण क्लिक करू शकतो. म्हणजे दोन्ही पण जे काही वेगवेगळे हे मीडिया आहे ते वेगवेगळे चाललेत. अशा प्रकारे ह्या ऑप्शनचा यूज आहे. त्यानंतर ऑडिओचा ऑप्शन आहे. ऑडिओमध्ये तुम्ही तेच म्युझिक आहे, नंतर साऊंड इफेक्ट्स आहे, फाईल्स आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. तर साऊंड इफेक्टमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतात. जसं आपलं इनशॉर्टमध्ये मी सांगितलं तुम्हाला रोबोटचा आवाज, त्यानंतर लहान मुलाचा आवाज आपण ॲड करू शकतो. तसं इथे साऊंडमध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी ॲड करू शकता. जसं डाटा चालू ठेवला तसं तुम्हाला कळेल गोष्ट. तर बघा, डाटा चालू केल्यानंतर सर्व गोष्टी लोडिंग व्हायला चालू होईल आणि इथून जे काही ऑप्शन आहे ते तुम्ही यूज करू शकता. आता मी जर इथं व्हॉईस किंवा काही सॉन्ग वगैरे ॲड केलं तर कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे मी प्ले करून तर नाही दाखवू शकत, पण तुम्ही नक्कीच यूज करू शकता. बघा, कार्टूनचं आहे, नंतर माऊस क्लिक आहे, भरपूर सारे तुम्हाला जे काही इफेक्ट असतात साऊंडचे, नाही का, ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर मीम्सचे आहेत, जे काही मीम्सचे आवाज असतात ते इथं बघायला भेटेल. ट्रान्झॅक्शन्स आहेत, भरपूर सारे पॉप आहे, ॲप्लिकेशन आहे, मॅजिक आहे, वर्क आहे, फनीचे आहे, ग्लिच आहे, फ्री लाफचा आहे, नंतर टेक्स्ट आहेत. तर मॅजिक आहे, वर्क, फनी, ग्लिच, फ्री जे काही ऑप्शन आहेत तुमचे तेच आपण रिपीट केले, नाही का. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर इथे एक्स्ट्रा ऑडिओ आहे, एक्स्ट्रा ऑडिओमधून ऑडिओ एक्सट्रॅक्ट करू शकता. रेकॉर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही व्हॉईस ओव्हर देऊ शकता.
त्यानंतर AI ऑडिओ आहे, तर AI ऑडिओ पण तुम्ही जनरेट करू शकता. तर अशा प्रकारे सर्व फीचर्स आहेत. ऑडिओचे समजले असतील आय होप. नंतर टेक्स्ट पण तुम्हाला समजलं, टेक्स्टमध्ये काही काही आहेत सर्व गोष्टी. तर टेम्पलेट पण भेटतात तुम्हाला रेडी भरपूर साऱ्या, त्या पण तुम्ही यूज करू शकता. AI कॅप्शन्स आहे. त्यानंतर स्टिकरचं ऑप्शन आहे. स्टिकरमध्ये तुम्हाला भरपूर सारे स्टिकर भेटतात सबस्क्रायबर्सचे, नंतर फॉलोचं. जे तुम्हाला सर्च करायचं ते तुम्ही सर्च करू. जसं काय मी तर सर्च केलं फॉलो ऑन इंस्टाग्राम. बघा असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही स्टिकर आहे तिथे अवेलेबल होऊन जातील इंस्टाग्रामचे. तुम्ही हे पण तुमच्या रीलमध्ये, शॉर्ट रीलमध्ये ॲड करू शकता. जे रील क्रिएटर आहेत ते भरपूर जण बघू शकता असं असते, फॉलो करा वगैरे नाही का. तर अशा प्रकारे जे काही स्टिकर आहे तिथे अवेलेबल आहे तुम्हाला. आणि डाटा, जसं डाटाचं कनेक्शन असेल म्हणजे जसं इंटरनेट कनेक्शन असेल तसं ते चालेल. ओके, अशा प्रकारे हा पण एक ऑप्शन इथं सोशल मीडियाचा पण आहे. न्यू इयर आहे. भरपूर सारे ऑलरेडी तुम्हाला भेटतात. सबस्क्राईब आहे, इमोजी आहे, लव ॲरो, सिनेमॅटिक, बर्थडे, रिॲक्शनचं म्युझिक आहे, हार्ट आहे, फेस्टिवल आहे, बूम आहे, व्लॉग आहे, लिंक मोड, मीम्स, जे काही भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील स्टिकरमध्ये. जेवढं इनशॉटमध्ये नव्हतं तेवढं आपल्या एकापेक्षा एक ॲप. जसं स्टार्टिंगला आपण काइन मास्टर घेतलं, काइन मास्टरपेक्षा ॲडव्हान्स घेतला आपण इनशॉटपेक्षा ॲडव्हान्स घेतला आपण फिल्मवर. अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता. जे तुम्हाला ॲप्लिकेशन सोपं वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. सर्व गोष्टीमध्ये सेम आहेत. काही काही गोष्टी थोड्याफार चेंजेस असतात. ओके, या प्रकारे झाल्यानंतर स्टिकरचं, आता स्टिकर ॲड झाल्यानंतर इथे बघा PIPचं ऑप्शन आहे. सॉरी, मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती. म्हणजे PIP नाव होतं ते मी PLP सांगितलं तुम्हाला, त्यामुळे तुम्हा सर्वांची माफी मागते. PIPचा अर्थ काय बघा, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं तर PLP आहे तो, जसं पिक्सेल लॅबमध्ये PLP असेल, सॉरी तो PLP नाही PIP असते. म्हणजे पिक्चर इन पिक्चर. म्हणजे काय, जे जर मागच्या साईडला एक म्हणजे फोटोवर फोटो ॲड करायचा असेल, जसं की हा मीडिया आहे, याच्यावर आपण आणखी जर आपल्याला फोटो ॲड करायचा असेल आपण PIPवर क्लिक करू शकतो. म्हणजे PIPवरून आपण जे काही फोटो आपल्याला ॲड करायचा तो आपण ॲड करू शकतो. इथे डन करू शकतो. हे PIPचं ऑप्शन आहे. तर मागच्या वेळेस माझ्याकडून चूक झाली, PLP वाचलं गेलं माझ्याकडून ते PIPच्या जागेवर. तर ते PIP आहे, पिक्चर इन पिक्चर. तर लक्षात ठेवा ही गोष्ट. ओके, आणि त्यानंतर ऑप्शन आहे इथे इफेक्टचा. तर इफेक्टवर तुम्हाला भरपूर सारे इफेक्ट आहे. प्रो आहे, झूम आहे, ओपनिंग क्लोजिंगचा आहे. जे तुम्हाला यूज करायचे ते तुम्ही करू शकता. फोनचा डाटा चालू करायचा आणि इफेक्ट आहे ते यूज करू शकतो. जसं आपण इथून परत इफेक्टवर क्लिक करू आणि प्रो बघू शकतो. तर भरपूर सारे इफेक्ट बघायला भेटतील. जसं काइन मास्टरमध्ये, इनशॉटमध्ये तसेच इथे आहेत, पण थोडं ॲडव्हान्स लेवल आहे. ॲडव्हान्स थोडं म्हणजे भरपूर ॲडव्हान्स लेवलचे इफेक्ट आहेत. ते बघू शकता. हे थोडं लोडिंग होईल, पण आपल्याला जे इफेक्ट आहे ते दिसायला बघायला मिळतील. तर बघा इथे थोडंसं लोड होऊन जाईल, तोपर्यंत आपण बघून घेऊ काय काय फीचर्स. स्लाइड शो आहे, नंतर फ्लॅश आहे, शेक नेचर आहे, सिनेमॅटिक आहे, बेसिक आहे, ब्लिंग आहे, लव फ्रेम, डेकॉर्ड स्प्लिट, ऑटो इफेक्ट, भरपूर साऱ्या ग्लिचचा आहे. नंतर होली आहे, बर्थडे इफेक्ट आहे, पार्टी, स्कॅन, भरपूर हॉररचा पण आहे, लाईटचा पण आहे, रेट्रो आहे, तर लाईन्स आहे, व्लॉग आहे, ब्लर आहे. भरपूर सारे जे काही इफेक्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघू आपण आता एक एक इफेक्ट. जसं तुम्हाला जे जे म्हणजे ठरवायचं आधीचा जसा व्हिडिओ असेल त्यानुसार तुम्ही ॲप्लिकेशन निवडू शकता. जर लग्नाचं असेल तुम्हाला, जर काइन मास्टर इझी जात असेल तर काइन मास्टरवरून करू शकता, इनशॉटवरून करू शकता, फिल्मवर राहून सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे जे काही इफेक्ट आहे ते तुम्ही इथून बघून, जसं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार आपल्याला इफेक्ट दिसतात. बघू शकता आपण जर हा ॲड केला तर अशा प्रकारे पण हा दिसेल. बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल जे काही इफेक्ट आहे तो कसं येत आहे. तर त्यानंतर इथे पण फोनचा पण एक स्लाईड आहे, जसं कॅपकटमध्ये असतं त्या टाईपमध्ये. त्यानंतर इथे पण इफेक्ट ॲड करू शकतो आपण. जे काही तुम्हाला इथून इफेक्ट ॲड करायचे ते तुम्ही इथून करू शकता. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट येईल. त्यानंतर स्लाइड शो आहे अशा प्रकारे. ओके, फ्लॅश आहे. भरपूर सारे ऑप्शन आहेत बरं याच्यामध्ये, खूप सारे आहेत. भरपूर म्हणजे खूप खूप जास्त आहेत, खूप जास्त. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट. ओके, शेकमध्ये बघू आपण. वाव, मस्त आहे. खूप छान इफेक्ट आहे यामध्ये. तुम्हाला नक्की यूज करा ॲप्लिकेशन. 1-2 वेळेस थोडं अवघड जाईल स्टार्टिंगला. नंतर एक वेळेस आपला हात बसला ना कोणत्या पण ॲप्लिकेशनवर की मग बरोबर येतं. बरोबर म्हणजे जे काही फीचर्स आहेत आपल्याला माहीत असतात कुठे कुठे काय काय आहे, मग आपण एकदम परफेक्टमध्ये. तर पेपर कटचे पण इफेक्ट आहे यामध्ये बघा, सिनेमॅटिकमध्ये. भरपूर सारे इथे ॲडव्हान्स फीचर्स आहेत तुम्हाला. तर नक्कीच व्हिडिओ एडिटिंगसाठी ॲप यूज करू शकता. नक्की भरपूर चांगलं ॲप्लिकेशन आहे. लवमध्ये बघू आपण काय काय आहे. तर लवमध्ये हार्टचं वगैरे. ओके, तिथं आपल्याला तर दिसत नाही, तर जे इफेक्ट आहे तिथं आपल्याला दिसून नाही राहिलं प्रिव्ह्यू म्हणून. हां, दिसत आहे.
ओके, अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला जे कोणतं आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. बघू शकता एकदम परफेक्ट आहेत. ॲनिव्हर्सरीचे वगैरे व्हिडिओ बनत असाल किंवा बर्थडेचे तर नक्की यूज करू शकता इफेक्ट अशामध्ये. थोडेफार करा, जास्त नका करू, मग ते प्रोफेशनल पण वाटत नाही, नाही का? त्यामुळे त्यानंतर फ्रेमचं ऑप्शन आहे. फ्रेममध्ये बघू आपण काय काय गोष्टी आहेत तर. ओके, फ्रेममध्ये बघा भरपूर चांगला इफेक्ट आहे भाई याच्यामध्ये, खूप चांगले आहेत. अशा प्रकारे बघा. ओके, खूप चांगले चांगले इफेक्ट आहे यामध्ये. आता मी ते एकदम नॉर्मल बोलते तुम्हाला सर्वांसोबत, त्यामुळे माझे शब्द जर एकदमच फ्री निघत असेल तर इट्स ओके. म्हणजे ते नॉर्मल बोलायची सवय आहे, त्यामुळे निघून जातात काही काही शब्द, तर ते ॲडजस्ट करू शकता तेवढं. म्हणजे ॲज अ मी तुम्हाला सर्वांना फॅमिली समजते, त्यामुळे मला असं काही वाटत नाही काय बोलायला पाहिजे किंवा विचार करून बोलायला, असं काही नाही. मी एकदम फ्री बोलत असते तुम्हाला सर्वांसोबत. ओके, त्यानंतर ऑटो इफेक्ट आहे, सॉरी ऑडिओ इफेक्ट आहे, ते इथे पण तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. तर बघा एकदम जसं जे डीजे वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितले का यूट्यूब चॅनलवरती, नाही का? डीजेचे व्हिडिओ असतात किंवा डीजेचे म्हणजे थोडक्यात की ते रिमिक्स वगैरे करतात, नाही का? ऑपरेटर त्यांच्या व्हिडिओमध्ये बघा थंबनेलला वगैरे असे इफेक्ट असतात, नाही का? बीट्सचे वगैरे त्या टाईपमध्ये हे इफेक्ट आहे. एकदम मस्त ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला मस्त म्हणजे जे हॅप्पी असेल तुम्ही ॲप्लिकेशन बघून की एवढे सर्व इफेक्ट, एवढे सर्व फीचर्स एकाच ॲप्लिकेशनमध्ये, नाही का? आणि ॲप्लिकेशन कसं भेटणार आहे तुम्हाला सर्वांना, जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर माहितीच आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ॲप्लिकेशन येणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आणि प्लस इन्स्टा पेजला फॉलो करून ठेवा, कारण की इन्स्टा आपले डेली अपडेट येत राहत असतात. ओके, अशा प्रकारे जे ऑडिओ इफेक्ट आहे तो बघितला आपण. त्यानंतर लेन्स बघू, नंतर ग्लिच आहे. थोडी जे काही तुम्हाला जे काही असतील, तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही एडिट करत असाल त्यानुसार तुम्ही हे यूज करू शकता. ओके, त्यानंतर इथून आपण बॅक करून घेऊ. आता भरपूर सारे ऑप्शन आहे याच्यामध्ये, तर थोडं आपण सर्व जर पाहत बसू तर खूप व्हिडिओ म्हणजे लॉंग पण होईल आणि बाकीचा पण आपला टॉपिक राहील कव्हर करायचा, त्यामुळे आपण आता याला थांबवू इथं इफेक्टला. तर बघा भरपूर चांगले इफेक्ट आहेत. तो जर नसेल पाहिजे तर डायरेक्ट तुम्ही बॅक करू शकता. ओके, त्यानंतर आहे फिल्टर्सचं ऑप्शन. तर फिल्टर्समध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की फिल्टर्समध्ये काय नेमकं माहिती आहे का? फिल्टर्स व्हिडिओचा रंग आणि लुक बदलू शकतो आपण. थोडक्यात समज ब्लॅक अँड व्हाईट डायरेक्टली करू शकतो आपण व्हिडिओ, किंवा विविध फिल्टर्स यूज करू शकतो. जसं विंटेज आहे, ब्राईट आहे, जसं इथे आपण घेऊ फिल्ममध्ये घेतलं तर बघू शकता इथे डायरेक्टली जे काही कलर आहे ते पूर्णच चेंज होईल आपल्या व्हिडिओचा बॅकग्राऊंडचा. ओके, म्हणजे जे काही थोडक्यात आपण आपलं बॅकग्राऊंड असते, व्हिडिओ असते स्टार्टिंगला ॲड केला त्याचं पूर्णच चेंज होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथून त्यानंतर बेसिक आहे, पोर्ट्रेटचं आहे, रेट्रोचं आहे. तर जे कोणतं तुम्हाला यूज करायचं ते डायरेक्टली तुम्ही व्हिडिओचा लुकच चेंज करू शकता. अशा प्रकारे बघा एकदम परफेक्टमध्ये हे तुम्हाला फीचर्स ॲड करता येतील. तर बघा ओके, डन. यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता आणि ॲप्लिकेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणतच असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. तर नक्की कमेंट करायचंच आहे आणि चांगला वाटला व्हिडिओ तर चांगली करा, किंवा वाईट म्हणजे जर काही गोष्ट कोणत्या समजल्या नसेल गोष्टी तर त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर ओके, अशा प्रकारे जे काही व्हिडिओ बघू शकता तुम्ही, भरपूर सारे फीचर्स आहे. थोडक्यात त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन भेटेल, इथून बॅक करू आपण. इथे ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. मी नेहमी सांगते प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये थोडक्यात काय बघा, ॲडजस्टमेंटवर क्लिक केलं आपण तर इथे भरपूर सारे आपले ऑप्शन भेटतात. त्यानंतर त्यामध्ये आपला पहिला जो मी सांगते तुम्हाला नेहमीच वाढवायचं असतं, एक्सपोजर जे असते. जर फोटो ब्लॅक असेल तर तुम्ही एक्सपोजर वाढू शकता, किंवा जर काळा म्हणजे किंवा जर जास्त ब्राईट असेल तुम्ही एक्सपोजर कमी करू शकता. अशा प्रकारे ओके, तुम्ही हे एक्सपोजरचा ऑप्शन यूज करू शकता. त्यानंतर कॉन्ट्रास्ट आहे, तर कॉन्ट्रास्ट पण तुम्ही थोडा वाढवायचा आहे कोणत्या पण पोस्टरमध्ये. जसा फोटो असेल त्यानुसार तुम्ही वाढवा. सॅच्युरेशन पण तुम्ही थोडीशी वाढवू शकता, ज्यामुळे व्हिडिओला थोडा रेड कलरचा इफेक्ट येईल. आणि व्हायब्रन्स मी सांगते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वाढवत चला, ज्यामुळे व्हिडिओला चांगला लुक भेटतो. एवढं नाही, जसं फोटो असेल जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर ज्यामध्ये एक ऑप्शन बघा ब्लॅक लेवलची. तर ब्लॅक लेवलमध्ये काय, थोडक्यात जर आपल्याला कमी केलं ओके, तर बघू शकता जे ब्लॅक आहे ते पूर्ण जे काही फोटो आहे त्यामध्ये ब्लॅक इफेक्ट आहे, आणि वाढवलं थोडा व्हाईट इफेक्ट येतं आणि आपल्याला दिसत नाही. तर व्हाईट लेवल आहे, व्हाईट लेवल जर आपण कमी केलं तर बघू शकता ब्लॅकमध्ये, आणि इकडे केलं तर व्हाईटमध्ये. अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. त्यानंतर ब्राईटनेसचा ऑप्शन आहे. ब्राईटनेस आणि एक्सपोजरचा जवळपास सेमच यूज आहे, त्यामुळे तुम्ही हे यूज करू शकता. हायलाईट आहे, हायलाईट जे काही ब्राईट वगैरे आहेत किंवा हायलाईट होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते कमी जास्त आपण इथून करू शकतो. त्यानंतर टेम्परेचर जी गोष्ट आहे मी ते सांगितली ते तुम्हाला काइन मास्टरमध्ये, इनशॉटमध्ये पण. टेम्परेचर म्हणजे काय, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतं त्यानंतर त्यानुसार आपण इथून जे काही ॲडजस्टमेंट करू शकतो टेम्परेचरची. ओके, त्यानंतर टोन आहे, तर टोनमध्ये पण आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी यूज करू शकतो. विंटेजचा आहे, तर यामध्ये बॅकग्राऊंडला आपण बॅकग्राऊंड म्हणजे कडे जे आहेत
फोटोचे तर बघू शकता तुम्ही याला तर ब्लॅक इफेक्ट आलेला दिसेल. ओके, याला जर कमी केलं मी तर बघू शकता अशा प्रकारे केलं तर व्हाईट येईल आणि कमी केलं तर ब्लॅक येईल. त्यामुळे हे तुम्ही यूज करा, तुमच्यावर डिपेंड, जसं यूज करा तसं करू शकता. इथं आपण याला बॅक करून टाकू सर्व गोष्टी. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन आहे त्यानंतर आपला मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर्मॅट. तर फॉर्मॅट म्हणजे काय, थोडक्यात काइनमास्टरच्या पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं फॉर्मॅट म्हणजे काय की 1.1 तुम्ही चौकोनीमध्ये व्हिडिओ एडिट करू शकता. 4 पॉईंट इंस्टाग्रामसाठी, 16:9 यूट्यूबच्या व्हिडिओसाठी, 9:16 इंस्टाग्रामच्या रीलसाठी, नंतर 5.4 तुम्ही नॉर्मली स्टेटससाठी वगैरे यूज करू शकता. जास्तीत जास्त यूज होणारा रेशो याच्यामधला फॉर्मॅट आहे 16:9 इन्स्टा रील आणि 9:16 इन्स्टा रीलसाठी आणि 16:9 हे यूट्यूबसाठी किंवा लग्नाच्या व्हिडिओसाठी यूज केला जातो. आणि 9:16 16:9 हे दोनच जास्तीत जास्त यूज केले जातात. आणि प्लस एक आणखी यूज केला जातो 4.5चा. तर हे 3 फॉर्मॅट तुम्ही जास्तीत जास्त यूज करू शकता. ओके, व्हिडिओसाठी. त्यानंतर आहे वॉटरमार्कचं, ते काय आपल्या एवढं नाही. त्यानंतर प्रोग्रेसचा पण एवढं काही हे इम्पॉर्टंट नाही. तर ओव्हरऑल जे काही ॲप्लिकेशन ते पूर्ण सांगितलंच आहे. पण थोडक्यात जर तुमचा बॅकग्राऊंडला आवाज असेल तर तुम्हाला ऑफ करायचा असेल आणि नंतर ऑडिओ ॲड करायचा असेल, सिम्पली जे काही ऑप्शन आहे इथून त्याला क्लिक करू शकता. यातून तो आवाज जो काही बंद होऊन जाईल. किंवा इथे तुम्ही आणखी एक तुम्हाला सांगायचं एक आपलं टॉपिक राहिला तो की जर आपण मीडियावर क्लिक केलं तर भरपूर सारं आपलं ऑप्शन भेटेल. रोटेटचं ऑप्शन आहे, तुम्ही लेफ्ट राईट रोटेट करू शकता नाही का. त्यानंतर मिररचं ऑप्शन आहे, फ्लिपचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही त्या गोष्टी यूज करू शकता. आपण जे काही फॉर्मॅट आहे ते फुल स्क्रीन करून घेऊ तेव्हा व्यवस्थित समजेल. 9:16चं मी इथून साईज घेते. ओके, अशा प्रकारे आणि याला सेट करते. जे काही PIP आहे ते वरचं ते आपण डिलीट करून टाकू फोटो. ओके, अशा प्रकारे. आणि जे काही टेक्स्ट आहे ते पण डिलीट करून घेऊ. ओके, तर आपलं कोणतं चालू होतं, हां, तर मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑपेसिटीचा पण ऑप्शन भेटतो. ऑपेसिटी कमी जास्त करू शकतो. प्लस त्यानंतर ड्युरेशन आहे. तर ड्युरेशन म्हणजे काय की तुम्ही किती साईजमध्ये फोटो ठेवायचा. जसं की आपण बघू शकता आता सध्या 10 जास्त 38पर्यंत गेलं. आपण जर कमी केलेला त्यापेक्षा कमी कमी होत जाईल. अशा पर्यंत म्हणजे थोडक्यातच आपल्या टाईमलाईन म्हणजे किती सेकंदपर्यंत किंवा किती मिनिटापर्यंत व्हिडिओ ठेवायचं तसं ड्युरेशन आपण सेट करू शकतो. त्यानंतर एनहान्सर ब्लर वगैरे असेल तुम्ही यूज करू शकता HD करण्यासाठी. रिमूव्ह आहे, बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करायचं. त्या ॲनिमेशन आहे, ॲनिमेशनमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. डाटा चालू केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी समजतील. इन आउटच्या, कॉम्बोच्या. इन म्हणजे स्टार्टिंगला, आउट म्हणजे लास्टचा इफेक्ट आणि कॉम्बो म्हणजे पूर्ण व्हिडिओ चालू असताना राहणार तो इफेक्ट. अशा प्रकारे तुम्ही इथून इफेक्ट भरपूर सारे इफेक्टची कमीच पडणार नाही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये. ओके, त्यानंतर क्रॉपचं ऑप्शन आहे, क्रॉप पण करू शकता तुम्ही. जसं आपण सांगितलं होतं आपल्या काइनमास्टर आणि इनशॉटमध्ये तसं तुम्ही क्रॉप पण करू शकता. ओके, मला असं वाटतं इथे फक्त साईजनुसारच आपण क्रॉप करू शकतो अशा प्रकारे नाही का. असं 4.5मध्ये किंवा 9:16मध्ये असं काहीतरी आपण इथून क्रॉप करू शकतो. तर इथे अशा प्रकारे आपण इथून क्रॉप वगैरे करू शकतो. ठीक आहे, इथून डन करू आपण. त्यानंतर आपला ऑप्शन आहे मास्कचा. जसं मास्क मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये लिनर मास्क आहे. अशा प्रकारे तुम्ही खालच्या साईडला किंवा बघा, जर मी याला झूम थोडक्यात सांगते मी तुम्हाला. इथे आपण ओके अशा प्रकारे याला सेट करू. थोडं म्हणजे कॅनव्हास बॅकग्राऊंडचं तुम्हाला दिसू देऊ म्हणजे तुम्हाला परफेक्टली समजेल. मास्कवर क्लिक करायचं आहे. मास्कवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जर मी अशा प्रकारे याला जर लिनर स्टार्टिंगचा लायनर जर ऑप्शन केला तर बघू शकता खालच्या साईडला पूर्ण क्रॉप केल्यासारखं दिसत नाही, इरेज केल्यासारखं दिसत नाही. त्यानंतर मिररचं ऑप्शनवर क्लिक केलं तर अशा प्रकारे जर मी असं सेट केलं याला बघू शकता अशा प्रकारे तर दोन्ही साईडनं फक्त ब्लॅक शॅडोवलेलं दिसेल बघा. त्यानंतर सर्कल आहे. तशा प्रकारे तुम्ही जसं तुम्हाला शेप पाहिजे तसे तुम्ही ते क्रॉप केल्यासारखं किंवा इरेज केल्यासारखं दिसू शकतं. तर ओके, अशा प्रकारे आपण जास्त तर हाच इफेक्ट म्हणजे जे काही हे आहे लायनरचा यूज केला जातो. आणि त्यानंतर मिररचा ऑप्शन यूज केला जातो. ज्या प्रकारे नाही का फोटो एकदम चांगल्या प्रकारामध्ये दिसते. अशा प्रकारे बघा क्रॉप केल्यासारखं वाटत नाही, इरेज केल्यासारखं आणि एकदम चांगला लुक त्या फोटोला येतो. जर मी असं सेट केलं तर बघू शकता मलाच फक्त ब्राईटनेस आहे, बाकी दोन्ही साईडला ब्लॅक शॅडो ॲड झालेले दिसेल. ओके, त्यानंतर ऑप्शन आहे मास्क. त्यानंतर स्मार्ट कटचा आहे. तर स्मार्ट कटमध्ये पण तेच रिमूव्ह बॅकग्राऊंड वगैरे करू शकतो आपण नाही काय 1 क्लिकमध्ये. तिथून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर ऑप्शन आहे आपला हा ऑप्शन मला वाटते थोडंसं काहीतरी आपले जे काही बॅकग्राऊंड वगैरे त्यावर आपण ॲड करू शकतो. ओके, त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याला खूप सारे फीचर्स आहेत. तुम्ही जर यूज केलं तर रिप्लेसचं ऑप्शन तर माहिती आहे. इनशॉटमध्ये मी सांगितलं डायरेक्टली आपण जर कोणता फोटो चेंज करायचा बॅकग्राऊंडचा करू शकतो. फिल्टरचा ऑप्शन पण सेम जसं आपण मगाशी बघितला तसाच. नंतर ॲडजस्ट पण माहिती आहे, ॲडजस्टमेंटमध्ये काय काय आहेत. नंतर नाही का एवढ्या साऱ्या गोष्टी या फिल्मोरा ॲप्लिकेशनमध्ये आहेत. आता यामध्ये काही काही गोष्टी जर सांगायच्या राहिल्या असतील तर बघा सांगा मला. तुम्ही जर यूज केलं पर्सनली हा ॲप तर मग काय काय गोष्टी नसतं समज आता कमेंटमध्ये विचारू शकता.
आणि सोबत व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करून घ्या, कारण की व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं तर तुम्हाला भरपूर सारे फायदे आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे. प्लस इन्स्टा पेजला फॉलो करा, इन्स्टाला डेली अपडेट्स येत राहतात. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. टेलिग्रामला आपलं डेली जे काही मटेरियल असतं व्हिडिओचं ते येत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पण कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवादच्या आधी एक सांगायचं आहे की आता आपला येणारा नेक्स्ट पार्ट आहे तो इडेनच्या मास्टर क्लासचा डे 9. त्यामुळे नक्कीच तो बघायचा आहे. आणि पूर्ण ग्राफिक डिझाईन जर शिकायचं असेल तर ग्राफिक डिझाईनचा जो क्लास आहे आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास तो नक्की बघा. आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे पिक्सल लॅबचा मास्टर क्लास. जर तुम्हाला एडिटिंग शिकायचे असेल तर ते ॲप्लिकेशन एक शिकणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या तुम्ही. भरपूर महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तसे सर्व व्हिडिओ बघायचे, पण तो पिक्सल लॅबचा मास्टर क्लास जो आहे तो नक्की बघा. 45 मिनिटाचा व्हिडिओ आणि पूर्ण बेसिक जे इन्फॉर्मेशन ते सांगितले. आणि सोबत जे पिक्सल लॅबच्या 11 टिप्स असा एक व्हिडिओ आहे तो बघून घ्या, कारण त्यामध्ये जे काही गोष्टी आहेत पिक्सल लॅबच्या ॲडव्हान्स लेवलचे काही टूल्स आहेत ते सांगितले. 11 असे टिप्स दिले आहे मी. ते 2 व्हिडिओ बघून घ्या. आणि पूर्ण व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही ग्राफिक डिझाईन क्लासचे, जेणेकरून तुम्हाला बाकी सर्व गोष्टी जे म्हणजे फेसवरचे ब्राईटनेस वगैरे कसे ॲडजस्ट करायची, पिंपल्स कसे रिमूव्ह करायचे, प्लस स्मूथनेस कसा ॲड करायचा, व्हायब्रन्स वगैरे, फोटो एडिट कसा करायचा, इव्हन सगळ्या गोष्टी ज्या काय बेसिक आहेत म्हणजे की बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं, प्लस त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसं करायचे, त्यानंतर भरपूर ज्या गोष्टी आपल्या बेसिक टॉपिक आहेत त्या आपण सांगितल्या आहेत. तर नक्कीच आपला तो क्लास बघून घ्या पूर्ण दोन्ही पण. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासच्या डे 9 मध्ये. धन्यवाद.